नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण पुन्हा आलो आहोत अनुभव कथन मालिकेमध्ये मेघाताईंकडे. आज आपण मेघाताईंच्या नवीन जागेवरती भेटलेलो आहोत. पण अनुभव कथन मालिका आपण सुरू करताना मला जाणून घ्यायचं आहे की काय नेमके कारण होते की आपण अनुभव कथन मालिका थांबवण्यात आली होती आणि आता ते पुन्हा आपण ती पूर्ववत सुरू करतो आहोत. तर ह्या दरम्यान मध्ये काय प्रॉब्लेम झाले हे आपल्याला मेघाताईंकडनं जाणून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मेघाताई, थोडंसं तुम्ही आम्हाला सांगाल की काय प्रॉब्लेम झाले होते? श्री स्वामी समर्थ. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, पण तरी पण मला म्हणजे सांगायचं आहे की काय माझ्यासोबत झालं होतं ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. बरं. कारण की खूप प्रॉब्लेम मध्ये होती. जिथे पण मी होती तिथे अशा 2-3 अशा घटना झालेल्या होत्या. पण त्याच्यात एक आता झालेली घटना ती सांगते. माझ्याकडे एक जण आलं आणि ते वरती 3rd फ्लोअर तिथे फ्लॅटमध्ये राहत होतं. तर त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि जावई माझ्याकडे आले होते आणि ते म्हणत होते की त्यांच्या आईची तब्येत खराब आहे, तर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन द्याल का. मी म्हटलं होतं की मी मार्गदर्शन द्यायला तयार आहे, पण त्यांना म्हटलं होतं की तुम्ही स्वामींना भेटायला या, स्वामींकडे अप्लिकेशन ठेवा, असं मी म्हटलं होतं त्यांना. पण त्यांनी काही थोडं म्हणजे लक्ष नाही दिलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ज्या काकू होत्या त्या ऍडमिट झाल्या. अच्छा. त्या ऍडमिट झाल्या आणि त्याच्यानंतरच आता ज्या दिवशी ग्रहण होतं त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. अरे बापरे. तो मृत्यू घातक होता, पण त्या अगोदर त्यांनी फक्त एकच माझ्यासाठी निरोप सोडला होता की मला बाहेरची बाधा आहे का. आणि मी त्यांना सांगितलं होतं की बाहेरची बाधा आहे, पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. तर त्याच्यानंतर मग त्या ऍडमिट झाल्या आणि बरंच काही त्यांनी ट्रीटमेंट केलं, सगळं काही केलं. पण आता जे ग्रहण होतं ना त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तर हा ग्रहण होता आणि त्याच्यानंतर माझं असं झालं होतं की माझं गुरुचरित्राचं पारायण पण सुरू होतं आणि ते पारायण पण मला थांबवण्यात आलं, कारण की मी तिथे पारायण पण सुद्धा करू शकत नव्हती आणि खूप म्हणजे विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. काही समजत नव्हतं की काय करू, कसं करू. आणि एकच ही घटना नाही तर अजून भरपूर अशा घटना होत्या की तिथे मला थांबणं म्हणजे प्रॉब्लेमच झालेला होता. अच्छा. पण ताई, असं मी ऐकलंय की आपण एकदा गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं तर ते आपण त्याला खंड नाही देऊ शकत. आणि जे घटना जी घडली आहे मरणाची, तर ती तर 3rd फ्लोअरला झाली होती, तर त्याचा आणि आपल्याला काही संबंध येत नाही. हो, त्याचा आणि आपला काही संबंध येत नाही, पण माझं 6th सेन्स खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आणि मी आध्यात्मिक असल्यामुळे मला त्यांची सोल मला त्रास देत होती. त्यामुळे मला प्रॉब्लेम होत होता. 10 वेळा ते माझ्या डोळ्यासमोर येत होते, कारण की त्यांनी मला हा प्रश्न केला होता की मला बाहेरचं असेल, मला बाधा असेल तर मला सांग म्हणून. आणि मी सांगितलं पण होतं आणि त्याच्यावर मी निवारण पण करण्याचा प्रयत्न होता माझा. पण त्यांच्या घरचेच जे व्यक्ती होते ते आले नाही, तर मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. पण त्यांची सोल मला त्रास देत होती. तुम्हाला काय वाटत ताई, ते त्यांच्या घरचे लोक तुम्हाला भेटायला का नसेल आले किंवा स्वामींना सुद्धा भेटायला का नसेल आले? त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याचकडे एक स्वामींचं ठाणं आहे आणि आम्ही स्वामींचंच करतो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याच घरी असल्यामुळे मी तुमच्याकडे काय यावं. अरे बापरे. हा त्यांचा प्रश्न होता. पण ठीक आहे ना, त्यांना असं वाटलं की बा माझ्याकडे स्वामी आहे तर तिथेच निवारण होईल, पण ते निवारण त्यांचं झालं नव्हतं. मग असं का झालं की त्यांच्या घरी जर का त्यांनी म्हटलं की ठाणं आहे, आणि नेमकं ठाणं असणं म्हणजे काय, आणि जर आपल्या घरी ठाणं असेल तर मग आपल्याला असा काही प्रॉब्लेम असेल तर मग आपण बाहेर निघू शकत नाही का? हो, आपण निघू शकतो, पण त्यासाठी काही करावं लागतं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगते, कारण की आज माझा जो थोडा वेळ नाही आहे. हो हो हो. आपण उद्या भेटू. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.